हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नालायक माणूस जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, कुठली तरी खोली म्हणतात ती खोली आमच्यासाठी मंदिर। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। महाराष्ट्राचा महानालायक कोण या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील। 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात ठाकरेंनी नालायकपणाचा कळस गाठला होता। चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। आदित्यला मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून दिल्लीला जाणार होते। जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा दावा। कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करताय, उगाच स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका, जशास तसं उत्तर दिलं जाईल। फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही, सगळ्या गोष्टी गुजरातला नेतायत, तुम्हीही गुजरातला जा। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा। काल रात्री उशिरा दक्षिण मुंबईबाबत बैठक। दोन्ही इच्छुक उमेदवार राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढांसोबत चर्चा। महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या प्रचारार्थ मनसे मैदानात। दक्षिण मध्य मुंबईबाबत मनसेची 11 वाजता बैठक। मनसे पदाधिकाऱ्यांसह राहुल शेवाळेही उपस्थित राहणार। पवारांनी सर्व संस्था काढल्या तर आम्ही काय केलं, अजित पवारांचा सवाल। तर संस्था स्थापन झाल्याचं साल काढावं, त्यातून उत्तरं मिळतील। शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। शरद पवार पलटी मारतात हे अजितदादांना उशिराने कळलं। सदाभाऊ खोत यांची टीका। 2014ला पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा, ठाकरेंना सत्तेत न घेण्याची पवारांची अट होती, खोत यांचा दावा। पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात काय केलं ते जाहीर करावं, शरद पवारांचा मोदींवर निशाणा। शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंशी भुमरेंचा सामना होणार। भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं विनोद पाटील नाराज। शिंदे फडणवीसांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती, मात्र 2 आमदार आणि 1 राज्यसभा खासदारांना विरोध केला, विनोद पाटलांचा दावा। माकप नेते जेपी गावित लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम। गावितांनी जयंत पाटलांचा 4 विधानसभा जागांचा प्रस्ताव मात्र फेटाळला। मुंबईत आज पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक। मध्य आणि हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक नाही। बोरिवली गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक असणार। मुंबईत 2 दिवसापासून उन्हाचे चटके आणि उष्मा कमी। तापमान 40 वरून थेट 34 अंशांवर। मुंबईकरांना काहीसा दिलासा। मुंबईत झाडांवर असलेली विद्युत रोषणाई 7 दिवसात हटवा। महापालिकेचे विभाग कार्यालयांना आदेश। मुंबई हायकोर्टाची राज्य सरकार आणि पालिकेला रोषणाई हटवण्याची नोटीस। सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुणे दुबई विमानसेवेला पावसाचा फटका। विमानतळावर पाणी साचल्यानं पुण्याहून जाणारी विमानं दुबईऐवजी नजीकच्या फुजैरा शहरात वळवली। दिल्ली विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून पुन्हा एकदा धावांचा पाऊस। हैदराबादने 20 षटकात ठोकल्या 266 धावा। दिल्लीचा 67 धावांनी पराभव। 10 गुणांसह हैदराबाद गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।